नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील प्रसिद्ध राजूर गणपती देवस्थान बघणार आहोत. मित्रांनो, राजूर गणपती हे देवस्थान जालना शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि भोकरदनपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर हे राजूर गणपती देवस्थान आहे आणि छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आणि हे एक हवेवरती आहे हे देवस्थान. आणि आपण या ठिकाणी बसने किंवा प्रायव्हेट गाड्याने सुद्धा या ठिकाणी आपण येऊ शकतो. तर मित्रांनो, चला कोणताही उशीर न करता अगदी थोडक्यामध्ये आपण प्रसिद्ध राजूर गणपती देवस्थान बघूया. तर मित्रांनो, समोर बघता आपण हे गणपतीचं मंदिर बघा, तो उंच कळ दिसतं ते गणपतीचं मंदिर आहे आणि समोरच बघा हा प्रवेशद्वार आहे बघा आणि असा मंदिरासमोरचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी वगैरे सुद्धा मंदिरासमोर पाहायला मिळते. आणि इकडे बघा हे समोर या बिल्डिंगमध्ये इथं भक्तनिवास वगैरे बनलेलं आहे बघा आणि समोर हा मंदिरासमोरचा परिसर आहे. या ठिकाणी काही धार्मिक साहित्य पूजापाठ या नारळ पामफूल या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी इथं समोर आपल्याला दुकानं पाहायला मिळतात. तर असा हा राजूर गणपतीचा परिसर आहे आणि खूप सुंदर मंदिर बनलेलं आहे बघा. तर आपल्याला आता समोर जायचं आहे आणि या प्रवेशद्वारामधून बघा या कमानीमधून आपल्याला वरती जायचं आहे आणि वर गेल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणी. तर चला पुढं जाऊया आणि बघू राजूर गणपती देवस्थान कसं आहे. तर मित्रांनो, आपण आता मेन प्रवेशद्वारासमोर आलो बघा आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे श्री महागणपती संस्थान राजूर आणि या कमानी जवळच या प्रवेशद्वारासमोरच बघा इथं वरुण राज मंदिर आहे एका साईडला आणि दुसऱ्या बाजूला बघा इकडं महादेव मंदिर आहे बघा आणि वरती तिकडंच बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्या झाडामध्ये बघा आणि तिकडं वरती ते समोर मोठं मंदिर आहे ते गणपतीचं मंदिर आहे. तर आता आपल्याला या प्रवेशद्वारामधून पुढं जायचं आहे बघा. हे लोक येऊ लागले बघा, इथून रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता प्रवेशद्वारामध्ये आलो बघा आणि या ठिकाणून बघा किती छान दृश्य आपल्याला मंदिराचं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी गणपतीच्या मंदिराचं दिसू लागलं बघा. आणि मित्रांनो, हे समोर बघा हे मोठं मंदिर आहे ना, हे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच इकडं बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर बनलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या रस्त्यानं वरती जायचं बघा आणि वर गेल्यानंतर पण आपल्याला खूप छान दृश्य या ठिकाणी पाहायला मिळेल बघा आणि वरून सगळं राजूर गावसुद्धा आपल्याला वरून पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण आता मंदिरासमोर आलो बघा, या रस्त्याने आपण आलो आणि इथं समोरच बघा हे मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे बघा. आतमध्येच गणपतीची मूर्ती वगैरे आहे आणि मित्रांनो वरून बघा किती छान दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, हे सगळे घरं वगैरे दिसतं तुम्हाला, हे सगळं गाव आहे, हे राजूर गाव आहे बघा आणि समोरूनच तिकडं मुख्य रस्ता बघा हवे. तर असं दृश्य आपल्याला वर मंदिरासमोरून पाहायला मिळतं बघा. इकडं शेतीवाडी आहे, इकडं पण एक पाठीमाग बघा, इकडं पण एक रस्ता आहे. तर मित्रांनो, आपण आता गणपतीचं दर्शन घेऊन महादेवाच्या मंदिरासमोर आलो, विठ्ठलाच्या मंदिरासमोर आलो बघा. या ठिकाणी बघा हे समोर दिसतं तुम्हाला महादेव विठ्ठल मंदिर आहे आणि असा परिसर आहे बघा वरती. आणि इथून ह्या मागचा दरवाजा बघा, इथून आपण पाठीमागं आलो आणि इकडं समोर बघा इकडं स्तंभ वगैरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडं पण 2 मंदिरं बघा, सूर्य मंदिर आहे आणि विष्णू मंदिर त्याच्या बाजूला. आणि इथं समोर बघा हे अन्नपूर्णा मंदिर आहे आणि वरून असं दिसतं बघा. हे कुठं आले तुम्ही? मासलपूर. कुठं आले? तर मित्रांनो, वरून असं दिसतं बघा आणि हे समोर हे राजूर गावामधले घरं वगैरे खूप काम झालेलं आहे या ठिकाणी, खूप बांधकाम झालेलं आहे बघा. आणि या मंदिरावरती पण बघा हे कोणतं खडक आहे, कोणत्या दगडानं बांधकाम झालेलं आहे बघा ही. तर मित्रांनो, आपण गणपतीचं दर्शन वगैरे करून आलो बघा आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आता इथं मंडप वगैरे लावणं चालू आहे. पुढल्या एकादशीला या ठिकाणी सप्ताह चालू होणार आहे बघा आणि या ठिकाणी आई बसलेली काय तर मित्रांनो, संक्रांतीच्या दिवशी तर सप्ताह चालू होतो बघा. किती दिवस राहतो? 8 दिवस. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवस होतो गुरुवारी.
राहते ना. चालायचं मग घरी. चाल ना मग आता कवर थांबतो.